बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आताची एक मोठी बातमी आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांच्या संदर्भात आता महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झालेली आहे। त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती प्रतिकात्मकरित्या या मतदार याद्या जाळलेल्या आहेत आणि पालिकेच्या निवडणूक विभागाचा देखील त्यांनी निषेध व्यक्त केला आहे। तर आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। पिंपरी चिंचवड मधली महानगरपालिकेने सध्याच्या निवडणुकांसाठी एक प्रारूप मतदार यादी जाहीर केलेली होती, मात्र या विरोधामध्ये आता संपूर्ण राज्यभरात महाविकास आघाडी आक्रमक होताना दिसतेय। यामध्येच आता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती या प्रतिकात्मकरित्या मतदार याद्या जाळलेल्या आहेत आणि दहन केलेलं आहे आणि निषेध केलेला आहे पालिकेच्या एकंदरीतच या विभागाचा। या प्रारूप मतदार याद्यांमध्ये अनेक वेळेला घोळ आहे, दुबार मतदारांची नावे आहेत, पत्ते वय या सगळ्यामध्ये घोळ आहे। या संदर्भात काल देखील आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या निवडणूक आयुक्तांची भेट घेतलेली होती, मात्र आता महाविकास आघाडीने संपूर्ण राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी याचा आढावा घेतलाय, आपण बघूयात। पिंपरी चिंचवडमधील प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झालाय असा आरोप करत महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलंय आणि ज्या मतदार याद्या महापालिकेनं प्रसिद्ध केलेल्या आहेत त्या पेटवून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षीयांनी याचा निषेध केलेला आहे। काय तुम्ही असा निषेध करता एकदम? आज आपण पाहत असाल महापालिकेने जी यादी प्रसिद्ध केलेली आहे ती 20 तारखेला गेलेली आहे आणि हरकतीची मुदत फक्त 7 दिवसाची दिलेली आहे। मी उदाहरण म्हणून फक्त प्रभाग 26 ची यादी इथं आणलेली आहे। ज्या यादीची हद्द महापालिका अधिकाऱ्यांना माहीत नाही, त्याच्यामध्ये सौदागर असेल, वाकड असेल, तातवडे असेल अशा 19 याद्या समाविष्ट केलेल्या आहेत। म्हणजे 16,000 मतदान जे आमच्या प्रभागातच नाहीत, जे आमच्या सीमेवर नाहीत, ते मतदान या प्रभाग 26 मध्ये। बरोबर आहे, घोळ तर मोठा झालाय, पण तू पेटवून काय साध्य करताय? बघा तुम्हाला अशा याद्यांमध्ये काम करून काहीच फायदा नाही। ज्या याद्या अधिकाऱ्यांनाच माहित नाही, मग त्या याद्या सामान्य कार्यकर्त्यांना कशा समजतील? मग त्या याद्यांचा अभ्यास न करता ते पेटवलेल्या चांगल्या। म्हणून माझी एक भाजपला विनंती असेल, आपल्याला लोकशाही संपवून हुकुमशाही आणायची असेल या निवडणुका बंद करा। आज आपणही पाहत असाल त्यांचे 100 नगरसेवक बिनविरोध केलेले आहे नगरपंचायत नगर परिषदेमध्ये। ते दम देऊन केलेले असतील, दबाव आणून केलेले असतील किंवा कोणीच उमेदवार पुढे नाही म्हणून त्यांचा बिनविरोध निवडणुका त्यांनी केलेल्या आहेत। म्हणजे हे लोकशाही संपवण्याचं काम या भाजपने हाती घेतलेलं आहे। आता एवढं तुम्ही आक्रमक भूमिका घेतली, याद्यांमध्ये बदल होईल असं वाटतंय का? आता याद्यांमध्ये बदल होईल हा नंतरचा प्रश्न आहे, पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्याला विरोध करणार आहे आणि जोपर्यंत याद्यामध्ये बदल होणार नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या वतीने कुठली निवडणूक घेऊ नये अशी प्रशासनाला आणि निवडणूक आयोगाला आम्ही आमची भूमिका मांडणार आहे। पारदर्शक कारभार आहे म्हणतात सगळेजण। आता पारदर्शक कारभार निवडणुकीच्या अगोदर 110 जागा सांगतात, इथे 128 जागा आहे, निवडणूकच कशाला घेत आहे? म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांनी 52-53 जागा दिल्या, बिहारमध्ये थोड्या 31 जागा दिलेत, हे फक्त निवडणुकी विरोधकांना थोड्या बहुत जागा दिलेत। पण पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी आता एक काम करावं, निवडणुकीच्या आधीच घोळ आहेत ते 100 आता म्हणतात 128 घेऊन टाकावे आणि निवडणुका घेऊन येत। कुणामुळे हे सगळं घोळ झाल्याचं वाटतंय? नाही, जे महानगरपालिकेचं निवडणूक आयोगाचं जे प्रशासन आहे ते भाजपच्या सांगण्यावरती काम करत आहे। ज्या प्रकारे भाजपनं पण विरोध केलाय, भाजप पण म्हणते की घोळ झालाय, ते नावाला विरोध करतात, ते यंत्रणाच त्यांच्या हाताखाली काम करते। दुसरी गोष्ट अशी आहे, मी प्रभाग क्रमांक 14 मध्ये लोकसंख्या सांगितली यांच्या निवडणूक आयोगाच्या विभागाने की 56,000ची लोकसंख्या आहे आणि मतदार संख्या 57,000 आहे। हे कुठलं यांचं कॅल्क्युलेशन आहे हे यांनाच विचारायला लागेल। भाजप तर म्हणतंय की आमचा पण आक्षेप आहे, निवडणूक आयोगाने व्यवस्थितरित्या याद्या बनवल्या नाहीत। मग आमच्या ज्येष्ठ काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देखील राहुल गांधींनी तेच तर सांगितलंय की वोट चोरी होतीये आणि वोट चोरी होती हेच आम्ही सिद्ध करतोय आणि हे जर भाजप पक्षालाही मान्य होत असेल तर त्यांनी ह्याचा स्वीकार करावा आणि हे प्रारूप जी मतदार यादी आहे ती पूर्ण दुरुस्त करून परत त्या करावीत आणि मग निवडणुका घ्याव्यात। जर त्यांना पण आक्षेप असेल तर तो आम्हाला स्वागतार्ह आहे त्याच। तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये केवळ महाविकास आघाडीच नव्हे तर महायुतीनं सुद्धा या मतदार याद्यांवरती आक्षेप या ठिकाणी घेतलेला आहे, त्यात भाजपचा समावेश आहे। भाजपला जर हे मान्य असेल तर राहुल गांधींचे आरोप सुद्धा त्यांनी स्वीकारावेत असं या ठिकाणी महाविकास आघाडीकडून बोललं जात आहे। नाझीमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड।
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं राज्य निवडणूक